तर चला, आज मी तुम्हाला ना एकदम हेल्दी आणि टेस्टी झटपट होणारे मुगाचे डोसे बनवून दाखवते। आपण हे नाश्त्याला किंवा स्नॅक टाईमला सुद्धा खाऊ शकतो, एकदम हेल्दी आहेत। तर मी मूग रात्री भिजत घातले होते, सकाळीपर्यंत चांगले भिजून येतात। आता भिजलेले मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि थोडं आलं टाकून बारीक वाटून घेतलं। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये ना ओतून घेतलं, त्यात चवीपुरता मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून 5 मिनिट चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवलं, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी ना ओलं खोबरं किसून घेतलं आणि बघा या लसूणला सुद्धा ना आत्ताच संपायचं होतं। थोडं लसूणच्या पाकळ्या, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, चवीपुरता मीठ घालून चटणी वाटून घेतली। आता एका छोट्या पातेल्यात ना तेल घालून जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून चटणीला फोडणी दिली। त्याच्यानंतर घेतले डोसे करायला। आता तवा चांगला गरम झाला की त्यावर थोडं पाणी शिंपडून कापडानं पुसून घेतलं आणि हलक्या हातानं तव्यावर डोशाचं बॅटर पसरवून घेतलं। आपल्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता, मी तरी तूप लावलं होतं। असे डोसे ना तुम्ही एकदा बनवून बघा, आवडतील तुम्हाला। माझ्या घरच्यांना तर खूप आवडले होते, सगळ्यांनी आवडीने खाल्ले। बाय।